हाय मित्रांनो, इंडिया वर्सेस इंग्लंड तिसरा टेस्ट दुसरा दिवस काय झालं काय नाही ते चला तर मी तुम्हाला आहे ना या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये सांगतो. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. पहिल्यांदा इंग्लंड आहे ना 387 वरती आहे ना ऑलआउट झालेले आहे आणि भारताच्या बॉलरचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. पण फिल्डिंगनं काय एवढी चांगली साथ दिलेली नाही. जे स्मिथच्या 2 कॅचा, बायडन कारची 1 कॅच सोडलेली आहे आणि जो रूट भारताविरुद्ध 3000 रन करणारा पहिला प्लेयर ठरलेला आहे आणि भारताविरुद्ध त्यानं 8 का 9 सलग सेंचुऱ्या हाणलेल्या आहे. भावाचं पण जेवढं कौतुक करेल तेवढं कमी आहे. त्याच्यामुळे आहे ना इंग्लंडचा एवढा स्कोअर वाढला आहे. इंग्लंडची तो अशी एक भिंत आहे ना, त्याला लवकर कोण आऊट करू शकत नाही. आणि लॉर्डचं मैदान आयकॉनिक, ज्याला क्रिकेटचं माहेरघर म्हणते, त्याच माहेरघरावरती आहे ना भावाने आहे ना शतक मारलेलं आहे आणि भावानी मस्त अशी बॅटिंग केलेली आहे. आणि आपला गॉड ऑफ इंडियन क्रिकेटचा ज्याला म्हणतो आपण, जगातला सगळ्यात खतरनाक बॉलर, त्यानं पण आहे ना ह्याच ग्राउंडवरती आहे ना आयकॉनिक स्टेडियमवरती आपला पंजा खोललेला आहे. त्याच्यातले 4 बोल्ड आहेत आणि एकच आहे ना आपलं कॅच आऊट आहे. त्याचं पण जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे. 4 दांड्या, हॅरी ब्रूक, बेन स्टोकला तर आहे ना बॉल कळलाच नाही की बॉल कसा हात आला. हॅरी ब्रूकला पण सेम तसंच. जो रूट सेट बॅट्समन होता, सेट, त्याच्या पण आहे ना दांड्या उडवला. त्यानंतर ना जोफ्रा आर्चर 4 वर्षानंतर आहे ना कमबॅक करत होता भाऊ, त्याला पण आहे ना दांडी उडवला कलटी लगे. आणि क्रिस वोक्सची एकाच प्लेअरचे आहे ना ते आहे ना कॅच गेलेले आहे. ते पण एकाच ओव्हरला आहे ना 2 विकेट काढलेला आहे. त्याचं काय बॉल होता तो जबरदस्त. आणि सिराजनं पण आहे ना मस्त अशी आहे ना बॉलिंग केली ते. पण त्याच्याच ओव्हरला आहे ना 3 कॅचा सोडलेत. एक दोनदा जे स्मिथची त्यानं 50+ रन मारला आहे. त्यानंतर ना बायडन कार्स ह्याने पण आहे ना 54 का 58 रन मारला आहे. त्यांनी पण बॅटिंग मस्त केली. त्याच्यामुळे आहे ना इंग्लंडचा एवढा स्कोअर आहे ना वाढला, नाही तर स्कोअर एवढा आहे ना नाही वाढला असता. जेव्हा इंडिया बॅटिंग करायला आली, पहिल्या बॉल ते लास्ट बॉल पत्र जोफ्रा आर्चर जसं 4 वर्षानंतर आहे ना कमबॅक करत होता आणि त्याच्या पहिल्याच ओव्हरला आहे ना ग्राउंडचा एवढा सपोर्ट होता ना त्याला विचारणं. पूर्ण ग्राउंड आहे ना जोफ्रा आर्चर टाळ्या बिळ्या वाजवून आहे ना त्याचं कौतुक करत होते. आणि त्यांनी त्याच्या तिसऱ्याच बॉलला आहे ना आपल्या स्टार बॅट्समन तेजस्वी जयस्वालला आहे ना तिसऱ्या बॉलला आहे ना मस्तपैकी आहे ना बॉल आहे ना आत आणला, बॅटकट लागलं आणि कॅच गेला. त्याच्यामुळं आहे ना तो कधी पण तुम्ही आहे ना बघा, यशस्वी जयस्वाल आहे ना ओपनिंगला खेळला तरच आहे ना आपला भारताचा स्कोअर आहे ना स्पीडने वाढते, नाहीतर वाढत नाही. KL राहुलचं पण जेवढं कौतुक करेल म्हणजे जेवढं कौतुक करेल ना तेवढं कमी आहे. त्याने बॅटिंग आहे ना मस्त केला आहे, घाई गडबड न करता. जसं आपलं पुजारा करते त्या टाईपचं ते आहे ना बॅटिंग हे ते केला आहे मस्तपैकी. करुण नायर पण आहे ना मस्त खेळण्याचा ट्राय केला, पण तो बॉल असा होता की त्याला खेळता आला नाही. 40 रन मारला 68 बॉलला, बॅड लक त्याचं. आणि आपला शुभमन गिल, भारताचा कॅप्टन, प्रिन्स ऑफ इंडियन क्रिकेट, तो पण 15 रनावरती आऊट झाला. क्रिस वोक्सचा मस्त असापैकी तो बॉल होता आणि कॅच पण मस्त धरली. त्यामुळं भारताचे 3 विकेट आता गेलेले आहेत. आणि रिषभ पंत, KL राहुल खेळत आहे. तर लीड तर जास्त आहे, 250 रनाच्या आसपास लीड आहे. अजून बॅट्समन तर आहेत, बघूया काय होते काय नाही ते. आजचा तिसरा दिवस आहे. इंडिया लीड घेऊ शकते की नाही प्लीज कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.